आलो आहोत हॉस्पिटलमध्ये. तिथे बेबीला ठेवलेलं होतं आणि मी आणि मम्मी जिजू पण आले, पण ते गोळ्या घ्यायला गेले. ओके पावणे 2 वाजता दिदी झोपलेली आहे. इथे मम्मी बसलेली मम्मी झोपलेली आहे. इथे मी आहे आणि हे जिजू इथे मोबाईल बघताय. आम्ही दोघं दिदी जवळ झोपलेलो आहे, बसलेलो आहे आणि हे जिजू इथे मोबाईल बघताय. तर प्रत्येक जण मला भेटायला येत होतं आणि माझ्यासाठी एफर्ट्स घेत होतं. तर माझे मामा मामी माझे पाय खूप दुखत होते आणि त्यामुळे माझे मामा मामी माझे पाय दाबून देत होते, माझ्या पायांची मॉलिश करून देत होते. तर माझे जेवढे जवळचे नातेवाईक होते तेवढे सगळे पहिल्या 2-3 दिवसातच सगळे येऊन मला बघून गेले, बेबीला भेटून गेले. आणि आता सचिन आणि माऊ दोघंजणं बाळासाठी शॉपिंग करायला आलेले आहेत फर्स्ट क्रायमध्ये. तर त्यांनी भरपूर काय काय बाळासाठी दोघांनीही चूज केलं आणि खूप छान छान गोष्टी घेऊन आले. पहिली शॉपिंग होती ही बाळाची. तर त्यानंतर ते झुडिओला गेले. सचिनलाही काही कपडे घ्यायचे होते ते त्यांनी घेतले आणि मग त्यांनी मिठाई घेतली. तर मिठाई तर रोजच चालू होती भरपूर आणि सगळ्यांना काजू कतली आवडते त्यामुळे सगळेजण काजू कतलीच आणत होते. आणि आता सगळेजण हॉस्पिटलला सुद्धा यायला निघालेले आहेत. तर आता बघूया पुढे माऊ काय सांगते ते. बाहेरचा रूमचा दरवाजा, ते आल्यावर हा साईड टेबल आहे, ते पेशंटचा बेड आहे, इथे वॉशरूम आहे आणि TV पण आहे, सोफा आहे, नातेवाईक आले बघायला भेटायला, सर्व मॉनिटर होतं. आम्ही सामान ठेवलेलं आहे सर्व सामान. आणि इथे दीदी आहे, इथे फ्रीजसुद्धा आहे जे आहे आणि खूप सारे मिठाईचे बॉक्स पण आहेत. ते लागले ना इथे पण मिठाईचे. इथे बाहेर एकदम छान असा व्ह्यू आहे आणि ही दीदी. तर आता बेबीला डिस्चार्ज भेटणार आहे. मी आणि मम्मी इथे बसलेलो आहे. ते बोलले 12 वाजता भेटणार आहे डिस्चार्ज. तर आम्ही बसलेलो. आता 11:30 वाजलेले. मला अर्धातच बसावं लागेल. मला नाही ड्रेस चल ना ये ना. काय वाटतं पुढे असं बोल का एवढा स्लो बोलते आवाज नाही तिच्यावरच आमची पूजा तशीच पाहिजे आम्हाला. तुम्ही इकडनं या म्हणजे फोटो काढायला. घे देते 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 घे. बघू दे हे मला पण ना माय मावशी 5 मिनिटं बसून घ्या तुम्ही. माय मावशी मी माझ्या खिशात ना काढ मम्मी मग आजी चालेल ना. दे आवाज दे आवाज. नोज नोय गो
माझी पण मग मला फोनवर माझी- कन्फर्म करायला माझी- दुसरं कोणाला शोधायला पैसे पण तर मला जे जण भेटायला येत होते त्या सगळ्यांबरोबर मी फोटोज काढून घेत होती आणि काही जणांबरोबर फोटो काढणं शक्य नाही झालं, पण जे एक्सायटेड होते तर त्या सगळ्यांनी स्वतःहून फोटोज काढून घेतले आणि माऊनी छान छोट्या छोट्या क्लिप्स माझ्यासाठी शूट केल्या. त्यामुळेच हे छान छान हॉस्पिटलचे व्हिडिओज मी तुमच्याबरोबर शेअर करू शकते. आणि जागू खूप एक्सायटेड होती, बेबी आलं हॉस्पिटलमधनं म्हणून तिने छान बुके आणला होता आणि मग तिने आणलेल्या बुकेबरोबर सगळ्यांनीच छान छान फोटोज काढले आणि श्रेयूसुद्धा आला आणि बहिणींच्या आई मला भेटायला आल्या होत्या स्पेशली. तर माझ्या 2 नर्स होत्या, तर त्या दोघांनाही आम्ही छान ड्रेस घेतला, तर ते फोटोज मी शेअर करते.